नमस्कार, निकिताच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पौष्टिक कोशिंबीर कशा प्रकारे बनवायची ती। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे दही। 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 चम्मच साखर, डाळिंबाचे दाणे, यानंतर बारीक चिरलेली फुलगोबी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची। फुलगोबी ऑप्शनल आहे, फुलगोबी जर हवी असेल तर टाका, याऐवजी पत्तागोबी सुद्धा वापरली तरी चालेल। तर कोशिंबीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये मोहरी टाकायची आहे, हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली, यानंतर पत्तागोबी टाकून घ्यायची आहे, फुलगोबी टाकायची आहे, ही फुलगोबी आणि ह्या हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये होऊ द्यायच्या आहेत एकत्रित। यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे, आता यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, सोबतच टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे। छान होऊ द्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तर हे तयार झालेलं आहे छानपैकी मिक्स व्हेजिटेबल। आता आपण एका बाउलमध्ये आपण दही काढून घेणार आहे। यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, साखर विरघळेपर्यंत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर हे मिक्स व्हेजिटेबल्स जे आहेत ते आपल्याला या दह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। तर ही कोशिंबीर तयार झालेली आहे। आता आपण सर्विंग करण्यासाठी गार्निश करून घेणार आहे। तर आता एका वाटीमध्ये आपण ही तयार झालेली कोशिंबीर काढून घेणार आहे। यानंतर यामध्ये आपण वरून गार्निश करण्यासाठी काकडी टाकून घेणार आहे, बारीक चिरलेली, कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यानंतर यावर डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत। तर तयार आहे अतिशय हेल्दी कोशिंबीर। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, चवीलाही खूप छान लागते। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।